हाय गायज, हॅलो. आज मी एक नवीन आव्हान स्वीकारत आहे. नवीन वर्षासाठी माझी नवीन तयारी सुरू आहे. ती म्हणजे मी 75 डेजचं एक चॅलेंज घेत आहे. 75 डेजमध्ये मी स्वतःला किती इम्प्रूव्ह करू शकते याच्याविषयी मी काम करत आहे. तर 75 डेजचं हे चॅलेंज आहे कारण की अशा काही घटना ज्या झाल्या माझ्या लाईफमध्ये मागच्या 1-1.5 वर्षात, त्याच्यामुळे मी एकदमच वेगळाच अनुभव होता माझा तो, खरं बोलायचं तर. मेन एक अशी गोष्ट होती की नेमकं मला हाय गाईज, मी तहसीन आणि मी सध्या एक 75 डेजचं एक चॅलेंज स्वीकारलेला आहे आणि त्या चॅलेंजमध्ये मी स्वतःला इम्प्रूव्ह करणार आहे. म्हणजे सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी हे चॅलेंज आहे. मागील काही वर्षांमध्ये माझ्या आयुष्यातील एकदमच वादळ आल्यासारखं आयुष्य झालं होतं. म्हणजे नेमकं काय झालं हेच मला कळत नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं की बाबा आईने टेन्शन घेतलेलं आहे, पण तसं काही नव्हतं. अचानक मला डिप्रेशनची फेज आलती आणि त्याआधी माझं सोशल वर्क, म्हणजे मी सोशल लाईफमध्ये 4 वर्षापासून आहे. ॲज अ जर्नलिस्ट म्हणून मी छान पद्धतीने काम केलं. सोशल वर्क करताना मला राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. एक नव्हे तर 5 राज्यस्तरीय पुरस्कार आहेत मला. सगळं लाईफ एकदम सुंदर चालू होतं. नेमकं खूपच भारी काम करत होते. मी ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून एका मोठ्या संस्थेत काम करत होते. खूप मस्त लाईफ होती. पण नेमकं त्या काळात काय झालं कळालंच नाही की दगदग, न जेवण करणे याच्यामुळे वीकनेस आला, बॉडी वीक झाली. एक वेळ अशी आली की मी फक्त रडत बसायचे, रडायचे. घरच्यांनाही कळत नव्हतं की मला नेमकं काय झालेलं आहे. तसं मी बाहेर फ्रेंड सर्कल होतं, त्यांनाही वाटायचं की बाबा ही सोशल मीडियावर एवढी ॲक्टिव्ह होती, कामामध्ये सोशल लाईफमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह असणारी मुलगी गायब कुठं झाली. 1-1.5 वर्ष मला मनात अशी अचानक एक उदासीनता आली होती. कधीच असं बरं वाटत नव्हतं. एकदम माझा मूड सकाळपासून दुपारी संध्याकाळपर्यंत मला एकदम सॅडनेस यायचं आणि संध्याकाळ झाली की मग त्याच्यानंतर ते सॅडनेस हळूहळू जायचं आणि मग असं एकदम वेगळंच विचित्रच झालं. जसं भीती आली होती. कोणी काय बोललं तर टेन्शन सहन व्हायचं नाही. असं म्हणजे 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 एखाद्या कल्पनेच्या बाहेरच माझ्यासोबत झालं होतं. पण त्याच्यातून मी पूर्णपणे बरी झालेली आहे. माझ्या फ्रेंडनी मला साथ दिली, माझ्या घरच्यांनी मेन मला साथ दिली. खूप साथ दिली त्यांनी. डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्याची वेळ आली पण मी काही होमिओपॅथिक डॉक्टर आहेत त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार स्वतःमध्ये चेंज केला. मी त्या काळात एवढा भारी जॉब असताना मी तो जॉब सोडला आणि जॉब सोडला याचं रिझनही माझ्याकडे नव्हतं. मी अचानक जॉब सोडला कारण मला काहीच करूशी वाटत नव्हतं. पण 1 वर्ष म्हणतात ना, वेळ जातो तसं तसं माणूस सुधारतं. मग माझ्या भावाने जस्ट मला असंच सांगितलं की तू विटॅमिन्स चेक करून घे. तर मी चेक केलं तर खूपच कमी निघालं. मग डॉक्टरांचं म्हणणं झालं की कदाचित विटॅमिन्समुळं. मग मी जेवण वाढवलं. कारण मी ज्या काळात सोशल वर्क करत होते त्या 2-3 वर्षाच्या काळात मी जेवण कसंच व्यवस्थित नव्हतं आणि त्यामुळे अचानक एकदाच म्हणतात ना, बॉडी एकदाच सगळं काढते, तसं माझ्या शरीराने एकदमच काढलेलं. त्यावेळेस अशक्तपणा, एक वेळ मी जेवणच बंद केलं आणि मी जेवण जात नाहीये म्हणून रडत होते आणि मग माझी मम्मी मला सायकियाट्रिस्टकडे घेऊन चाललेली. कारण की मी सारखी रडत होते, जेवत नव्हते असं आणि जेवत नसल्यामुळे. पण डॉक्टर म्हटले हिला काहीच झालेलं नाहीये. त्यांनी नॉमिनल गोळ्या दिल्या पण मी त्या एकही घेतल्या नाही कारण ते म्हटले काही झालेलं नाही तर काहीच हे नाही. मग माझ्या लक्षात आलं की ORS सहज जाता जाता ORS पिलं तर तिथून बरंच वाटायला लागलं, हील झाल्यासारखं. मग तिथून मी जेवण सुरू केलं. जेवायला सुरुवात केली, पण जेवताना पण एक असं की एक वेळ अशी आली की जेवणच जात नव्हतं आणि त्याच्यानंतरचे कमीत कमी 7 महिने असे आले की जेवणाशिवाय मी काहीच करू शकत नव्हते. अचानक भूक लागायची आणि भूक लागली आणि एनर्जी लॉस झाली की अचानक परत तसंच उदासीनता, थरथर हे सगळं व्हायचं आणि हे ॲक्च्युअलमध्ये कुणी कितीही म्हटलं तरी मला माहिती आहे की एक छोटा मी टेन्शन घेतलं नव्हतं कारण सगळं आयुष्य सुंदर होतं. टेन्शन घेण्यासारखं काहीच नव्हतं.
पण मी जेवण न केल्यामुळे आलेली एनर्जी लॉसमुळे झालेली ती उदासीनता होती. आणि त्याचा इम्पॅक्ट कधी कधी अजून जाणवतो. मी जर जेवले नसेल, मी फार बोलत असेल, मी आता शाळेत सेशन्स घेते, मी एका मोठ्या MNC कंपनी आहे तिथं सोशल वर्कर म्हणून काम करते, त्यांनी फार समजून घेतलं. मागच्या 4 महिन्यापासून मी जॉब करते तिथे. तर खूप छान आहे. असं स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये, कम्युनिटीमध्ये जाऊन सेशन्स घेते. त्या म्हणजे एक वाईट काळामध्ये घरच्यांनी म्हणा, फ्रेंड्स आहे माझे त्यांनी, तसेच माझी काही वृद्ध मैत्रिणी म्हणा, त्यांनी खूप सपोर्ट केला, जेन्युइन सपोर्ट केला. आणि त्याच्यातून मी बरी झाले. म्हणजे तुम्हाला एक सांगायचं हे रिझन काय, ह्याचं भांडवल नाही करायचं आपल्याला, पण अशी वेळ कोणावरही येऊ शकते. त्यावेळेस आपण कसं प्रिपेअर राहायला पाहिजे हे मी आता माझ्या ब्लॉगमधून सांगणार आहे. आणि 75 डेजचं जर चॅलेंज घेतलं ना, त्यातून मी स्वतःला कसं इम्प्रूव्ह करते आणि मला कसं इम्प्रूव्ह व्हायचं हे मी तुम्हाला दाखवून देईल. आणि त्याच्यातून जर तुम्ही हे कोणाला असंच या सिच्युएशनमधून जात असेल ना, त्याला तुम्ही सांगू शकता. कधी एक मानसिकरित्या माणूस खचला ना की त्याला वेगवेगळे विचार येतात. अटेम्प्ट टू सुसाईड असे पण विचार यायचे. मग ते एक म्हणतात ना, आपल्याकडे चांगल्या कामाचं देव पावती देतो, तसं देवाने मला खूप साथ दिली. खूप म्हणजे खूप. की त्यावेळेस मला चांगले कामं आठवायची माझी, चांगलं सुधारणा व्हायची माझ्यात. चांगली कामं मला आठवून दिली जायची की मी काय काम करत होते, माझं समाजासाठी अजून काय काम आहे हे मला आठवून दिलं जायचं. एक हिंट मिळायची मला देवाकडून. आणि मग त्याच्यातून मी इतकी जबरदस्त बाहेर निघाले ना, आता मी इतकी आनंदी आहे, दुःख नाही आहे. आता मी कोणत्याही सिच्युएशनला फेस करू शकते. आय एम नॉट सॅड. आता मला फक्त असं वाटतं की मी आनंदी राहावं, मी काम करत राहावं, मी जिंकावं. मग मी आता सध्या प्लॉट खरेदी करण्यासाठी पळते. हे एक माझं चॅलेंज आहे की मला जागा घ्यायची आहे स्वतःची. त्याच्यासाठी मी पळपळ करत असते. भले काही जागा फेल होतात, काही सक्सेस येतं, मध्येच काहीतरी फिसकटतं, बट इट्स ओके, ही लाईफ आहे, तरी मी एक्सेप्ट केले. ते एक मी काम करते. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी थोडंसं वेट एवढं नाही आहे, बट थोडंसं आता एक वेटमध्ये चेंजेस, वॉकिंग, विटॅमिन्स डेव्हलपमेंटसाठी रोज सकाळी एक्सरसाइज करणं. सध्या मी एक्सरसाइज करत नाही, त्यामुळे आता मी 75 डेजचं चॅलेंज घेतलं की एक्सरसाइज करायचं, सेल्फ ग्रूम करायचं, मला लाईफस्टाईल चेंज करायची, की प्रत्येकाला एक लेसन पण मिळेल की बाबा प्रत्येक सिच्युएशनमधून माणूस बाहेर येऊ शकतो. आणि मी आलेली, त्यामुळे मी लोकांना ठामपणे सांगू शकते की तुम्ही काय करायला हवं. सो लेट्स फाईट. नवीन बुक्स, मी पुस्तकं वाचत नाही, जेन्युइन सांगते. बुक वाचणं म्हणजे माझ्या कधीच वाचत नाही. बड्या मुश्किलने एकच पुस्तक वाचलेलं, पण आता मला ते चॅलेंजमध्ये स्वीकारायचे की मला बुक्स रीडिंग करायचे आहेत. एक त्याच्यानंतर स्वतःला चेंज म्हणजे काहीच पार्लरमध्ये जात नाही मी, ना फेशियल ना ते करते. त्याच्यासाठी मला स्वतःचं मी मेकअप पण करत नाही, आता मला ते एक करायचं आहे. मग बरेचसे चॅलेंजेस आहेत जे 75 डेज पुरतील मला स्वतःला ग्रूम करायला. आणि मला 75 डेज नंतर स्वतःला बघायचं की मी कशी दिसेल. सो त्यामुळे मी ते सुरू करते उद्यापासून. आणि मी माझे ब्लॉग चालवत असते, त्याच्यात मी तुम्हाला भेटेलच. मग आपण त्याच्यात मी ब्लॉग चालवत असते, त्याच्यात आपण भेटूयाच. तर तुम्ही नक्कीच माझे ब्लॉग बघा. 75 डेजचं चॅलेंज मी कसं घेते आता. आणि मला इतकी इंटरेस्टिंग वाटतं हे की 75 डेजमध्ये मी स्वतःला इम्प्रूव्ह करेल. आणि खरंच ते चॅलेंज पूर्ण झालं ना, तर एक वेगळी तहसीन तुम्हाला बघायला मिळेल. आणि याच्यातून तुम्ही लोकांना पण प्रेरणा देऊ शकता जे आधीच खचलेले आहेत. पण मी एक सांगेल, आयुष्यात कधी खचायचं नसतं. फाईट टू ड्रीम. एनी सिच्युएशनला आपण फाईट केलीच पाहिजे. सेकंड थिंग, मला इंग्लिशवर इम्प्रूव्हमेंट करायचं, लँग्वेज. सो ते एक चॅलेंज मी स्वीकारलेले, ते एक मी करणार आहे. म्हणजे असे बरेचसे चॅलेंजेस आहेत माझ्याकडे, करण्यासारखं खूप आहे, काही करत नाही ती वेगळी गोष्ट, पण ते 75 डेजमध्ये मला इम्प्रूव्ह करायचे. सो चलिये, तर आपण भेटूया उद्यापासून सकाळी अर्ली मॉर्निंगला. आणि तिथून आपल्या चॅलेंजचा पहिला दिवस सुरू होईल. सो बाय. चलो गाईज,